आणि आता बातमी आहे ती अजित पवार यांची। इतके दिवस इतरांना संधी दिली, आता मला संधी देऊन बघा असं आवाहन अजित पवारांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून जनतेला केलं आहे। अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला दिंडोरीमधून सुरुवात झाली, तर लाडकी बहीण योजना 5 वर्ष सुरू राहील हा दादाचा वादा असं अजित पवार यांनी म्हटलंय। विरोधकांनी काही वेडवाकडे आमच्याबद्दल बोलले, आम्हाला किती शिव्या द्या, ते काही खोटं बोलत असले तरी त्या लोकांच्या मध्ये आणि आमच्यामध्ये फरक आहे। ते राजकारण करतात, आम्ही काम करणारे आहोत, पहाटेपासून काम करणारी माणसं आहोत। त्याकरता दिंडोरीकरांनी नाशिककरांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत। इतके दिवस तुम्ही इतरांचं बघितलंय, अरे एकदा आम्हाला संधी देऊन बघा। 19 तारखेला रक्षाबंधन आहे, आमचा प्रयत्न चाललेला आहे। 17 तारखेला जुलै ऑगस्टचे पैसे जे नियमामध्ये बसतात त्या महिलांना, तो तुमचा अधिकार आहे, तो तुम्हाला मिळाला पाहिजे। महायुतीचं सरकार पुन्हा त्या ठिकाणी आणण्याच्या करता तुम्ही आम्हाला सहकार्य करा। कायम पुढे 5 वर्ष तुमची योजना चालेल हा अजितदादाचा वादा आहे। या राज्याच्या डोक्यावर 7,88,000 कोटीचं कर्ज आहे। प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर 65,000 रुपयाचं कर्ज आहे। शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीचा पैसा अजून दिलेला नाही, दुष्काळाचा पैसा दिलेला नाही। विकास कामं कित्येक तुंबलेले आहेत, तुडुंब झालेले आहेत, त्यालाही विकास कामाला निधी नाही। असं असताना लोकप्रिय घोषणा मला वाटतं महिना 2 महिन्यासाठी सरकार सुरू करू पाहतंय, हे तर मला